आपल्या घरात जेव्हा अंधार होतो तेव्हा आपण एक दिवा लावतो आणि एक दिवा लावण्यामुळे संपूर्ण खोली प्रकाशाने भरून जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या संस्कृतीत वर्षातून असा एक दिवस येतो ज्या दिवशी घरातील एकाही दिव्याला विसरले जात नाही. आषाढ महिन्याची शेवटची रात्र म्हणजेच दीपअमावस्या होय. पण ही केवळ दिवे पुजण्याची प्रथा आहे की यामागे आपल्या पूर्वजांनी दडवलेले काही मोठे शास्त्र आहे? या व्हिडिओमध्ये आपण दीपअमावस्येचे महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ महिना म्हणजे पाऊस, आकाशात काळे ढग आणि सूर्यप्रकाशाची कमतरता. या दिवसात वातावरणात दमटपणा वाढतो. सूर्यप्रकाश नसल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. दिवा हा केवळ प्रकाशाचे साधन नाही, तर तो उष्णता, सकारात्मक आणि ऊर्जेचा स्रोत आहे. आषाढाचा अंधकार दूर करून सुरू होणाऱ्या पवित्र आणि श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी दीपअमावस्या साजरी केली जाते. दीपअमावस्येला घरातील सर्व धातूंचे, मातीचे दिवे बाहेर काढले जातात आणि पितांबरी, लिंबू किंवा चिंचेच्या साहाय्याने ते स्वच्छ करून सुकून दिवे लावले जातात. मातीचा दिवा पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. घरात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी मातीचा दिवा लावला जातो. पितळ आणि तांब्याचा दिवा हे धातू घरातील वास्तू ऊर्जा ठेवण्यास मदत करतात. शुद्ध तुपाचा दिवा हवेतील ऑक्सिजन वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तर तिळाच्या तेलाचा दिवा वातावरणातील सूक्ष्म जंतूंचा नाश करतो. म्हणूनच या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावून संपूर्ण हवा ऊर्जा शुद्ध केली जाते. घरातील लहान मोठे सर्व दिवे एकत्र करून ते चिंच, लिंबू किंवा पितांबरीने घासून लखलखीत करा. ईशान्य कोपऱ्यात किंवा देवासमोर एक पाट ठेवा. त्यावर तांदूळ ठेवून दिवे मांडा. दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षता, ताजी पिवळी फुले अर्पण करा. दिव्यासमोर गूळ, खोबरे किंवा मिठाईचा नैवेद्य ठेवा. या दिवशी घरातील लहान मुलांना पाटावर बसून ओवाळले जाते, ज्याला दिव्याने ओवाळणे म्हणतात. त्यामुळे मुलांवरील वाईट दृष्टी दूर होते असा समज आहे. दीपअमावस्येच्या संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान घरातील दाराच्या बाहेर म्हणजे उंबऱ्याच्या उजव्या बाजूला चौमुखी 4 वातींचा मातीचा किंवा पितळेचा दिवा नक्की लावा. या दिव्यामध्ये थोडेसे तीळ टाका. यामुळे घरात अलक्ष्मीचा प्रवेश होत नाही आणि लक्ष्मी कायम स्थिर होते. या दीपअमावस्येला तुमच्या घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर होऊन प्रकाशाचे आणि आनंदाचे आगमन हो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या घरी दीपअमावस्या कशी साजरी केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.